आणि पुण्याची नाकाबंदी करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे। मात्र आधीचा भाजीपाला उपलब्ध असल्याने सध्या तुटवडा जाणवत नाहीये। मात्र उद्यापासून मोठ्या प्रमाणावरती दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची चिन्ह आहेत। दरम्यान शेतकरी संपामुळे भाजीपाला आता महागही होऊ शकतो आणि या सगळ्याची झळ कदाचित उद्यापासून तुम्हाला बसू शकते। तेव्हा अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। अक्षय, नाशिक मनमाड बाजार समिती आज ठप्प बघायला मिळतेय, ठाण्याच्या मार्केटमध्ये काय स्थिती आहे? ठाणे मार्केटमध्ये सध्या मी आहे आणि या मार्केटची आपण परिस्थिती बघूया। माझ्या मागे हे संपूर्ण मार्केट आहे आणि हा ठाणे मार्केटचा संपूर्ण रोड जो आहे तो रोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे 30 ते 40 ट्रक या ठिकाणी येतात रोज, जे वेगवेगळ्या ठिकाणावर म्हणजे नाशिक असेल, पुणे असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणावर येतात आणि त्या ठिकाणावरून हे जे ट्रक आहेत ते अनेक माल जो आहे तो घेऊन येतात। आपल्याबरोबर एक व्यापारी आपण त्याच्याशी बोलूया। तुम्ही किती माल आणता रोज, कुठून आणता? आम्ही मनसर आणि नारंगावरतो रोज साधारणतः 2 गाड्यांचा आपल्याकडे आवक असते, पण आज ती गाडी एक गाडीची आवक आहे आणि सदर मार्केटमध्ये कमीत कमी रोजचे 25 ते 30 गाड्यांची आवक असते, पण आज ती आवक घटलेली असून कमीत कमी 15 ते 17 गाड्यांची आवक आलेली आहे। जो माल आला त्या मालाची किंमत काय सांगा? साधारणतः कालचा जो रेट होता, कालच्या रेटप्रमाणे जर बघितलं तर आज ती 100 ते 200% बाजार वाढलेले आहेत आणि ही जर परिस्थिती जर संपाची जर अशीच राहिली तर ही याच्यावर उद्या या मालाचे भाव कमीत कमी 200 ते 400% वाढले जातील आणि याचा सर्वसामान्यांना याचा त्रास सहन करावा लागेल। सडेदराने भावात माल घ्यावे, खरेदी करावे लागतील। आपल्याबरोबर एक खरीदार आहेत। आपने क्या लिया अभी? पालक। कितने रुपए का लिया? 10 रुपये का एक। अच्छा, रोज कितने रुपए का लेते हो? रोज लेता हूँ 50-60 रुपये का। आज सस्ता है कि महंगा है? हाँ, आज सस्ता है। सस्ता है। अभी ये शेतकरी सब स्ट्राइक पे गए, कल माल नहीं मिलने वाला है, क्या करोगे अब? क्या करेगा? नहीं बेचेगा और क्या, महंगा हो जाएगा सब माल। आपण आणखीन पुढे जाऊया। काही आणखीन व्यापारी किंवा काही लोक त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। काका, कोणता काय काय घेतला जातं? आता घेतलं गाजर, बीट। आज स्वस्त आहे की महाग आहे? शेतकरी संपावर गेले। भाज्या कालपेक्षा महाग आहे। कालपेक्षा भाज्या महाग आहे, भाव वाढलेले सगळ्यांचे। आणि काय काय घेतलं? मी आता भाज्या घेतले, काकडी वगैरे घेतले, गाजर घेतले, कालपेक्षा 20 रुपये वाढलेले 2.5 किलो मागे। म्हणून आता उद्या तर या ठिकाणी माल येईल की नाही हे पण माहिती नाही। उद्या माल येणार नाही आहे, उद्या अजूनही भाव वाढू शकतात। हे 2-3 दिवस बोलतात येणार नाही माल, म्हणून भाव वाढणार आहे अजून। मग तुम्ही काय करणार आता? आता आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही माल घेऊन जाणार, आमच्या हिशोबाने आम्ही विकणार, भाव वाढूनच विकणार ना। आता इथं वाढले की आम्हाला पण तिकडे वाढवावं लागलं ना। या शेतकऱ्याच्या संपाला तुमचा पाठिंबा असेल? मग आता काय माहित नाही बाबा पाठिंबा कोणाचा, आम्हाला तर हैराण झालो आम्ही हैराण काय, शेतकरी तर आम्हाला काय घेणार, आम्ही मार्केटला येतो माल घ्यायला आणि माल घेऊन जाऊन विकतो, आम्ही काय करू शकतो त्याला? भाव वाढले की आम्हाला तिकडे वाढवणार लोकांना। म्हणजे तुम्ही व्यापारी आहात की तुम्ही स्वतः केलं? व्यापारी नाही, आपला घरगुती आहे। रोज तुम्ही इकडे माल घेता तर तेव्हा आणि आजचा काय फरक वाटतोय? मला तर काय आता तर जाणवलं नाही सध्या तरी, नाही। काही व्यापारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी माल वाढलेला आहे, पण जे रोजचे या ठिकाणी विकत घ्यायला येतात, जे गृहस्थ आहेत, जे घरामध्ये राहतात, त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी काही फरक दिसला नाहीये। आपण काही ह्या काकून विचारा, तुम्ही काय घेतलात? गाजर घेतला। किती रुपये किलो घेतला आज? 30 रुपयाची घेतली। अच्छा, रोज किती रुपये किलो घेता? रोज घेते अशी अर्धा किलो अशी। अच्छा, म्हणजे आज महाग आहेत? आज महाग आहे। का महाग आहेत काय माहिती आहे तुम्हाला कारण? शेतकरी संपावर गेलेत तर तुम्ही काय सांगाल मग त्यांना? अनेकांना माहिती देखील नाही की शेतकरी संपावर गेलेला आहे, त्याच्यामुळे हा जो सगळा हे आहे काय तो माल जे आहे त्याचा भाव वाढलेले आहेत। आपण आणखीन पुढे जाऊया। अनेक लोक या ठिकाणी आहेत, काही विक्रेते आहेत, विक्रेत्यांशी बोलायचा प्रयत्न करूया। हे फळ विक्रेते आहेत। एक मिनिट काकी, काय सांगाल, काय रोज तुम्ही काय काय विकता या ठिकाणी? भाजी विकतो, हापूस विकतो, सगळं विकतो। आणि आज मालाचा वाढलेला आहे का भाव? रोजचे परत असंच आहे। रोज जो भाव असतो त्यापेक्षा आज थोडासा वाढलेला आहे, असंच एकूण या ठिकाणी चित्र दिसतंय संपूर्ण ठाणा मार्केटमध्ये। निष्मा।
तुझ्याकडून वेळोवेळी माहिती घेतच राहू. तेव्हा शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम आहे तो नाशिक मनमाड बाजार समित्यांमध्ये बघायला मिळतोय. ठाण्यामध्ये तो कदाचित उद्यापासून बघायला मिळू शकतो आणि जवळपास दुप्पट ते तिप्पट भाज्यांचे दर वाढू शकतात असा अंदाज आहे. अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.